नागपुर महानगर पालिका चुनाव 2025-26 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को बड़ा झटका लगा है। प्रभाग 22 के कांग्रेस के चारों आधिकारिक उम्मीदवारों को इन बहुप्रतीक्षित चुनाव में हार का सामना करना पड़ा। 9 साल बाद हुए मनपा चुनाव में कांग्रेस नेताओं को जीत की उम्मीद थी, लेकिन बीजेपी ने पूरा किला फतेह कर लिया और संतरा नगरी नागपुर में कमल खिला दिया। चुनाव नतीजों के बाद कांग्रेस के भीतर नाराजगी खुलकर सामने आई है। प्रभाग क्रमांक 22 से वंदना इंगोले, अशोक धापुड़कर, यामिनी कोंडापुरवार और नाना झोड़े यह उम्मीदवार जनता का समर्थन हासिल नहीं कर सके। वहीं समाज सेवक विनोद इंगोले ने आपत्ति दर्ज कराते हुए कहा कि भारी मतदान मिलने के बावजूद हार पर आत्ममंथन की जरूरत है और उन्होंने विरोधियों पर तीखा हमला बोला। नमस्कार, मी विनोद इंगोले। प्रभाग 22 मध्ये काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवाराला आपण भरघोस मतं दिले, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। आणि प्रभाग 22 मध्ये ब गटामध्ये माझी पत्नी वंदना विनोद इंगोले ही उभी होती। आम्ही प्रामाणिकपणे एवढं काम केलं सामाजिक सेवेमध्ये, भरपूर प्रमाणात शासन असो इतर कोणत्या सुविधा असो त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि अनेक लोकांना सहकार्य केलं। आणि त्या कॅटेगरीमध्ये उभं असताना माझ्या विषय असं झालं की माझी पत्नी जी उभी होती आणि त्याच्याबरोबर दुसरे आणखी उमेदवार होते, ते एवढ्यापर्यंत पोहोचले हे पाहूनच मला ताजुब वाटलं की आपली सेवा कुठेतरी कमी पडते का। आणि एवढे भरघोस लोकांचा प्रतिसाद असल्यानंतरही माझ्यासारखा विनोद इंगोलेचा उमेदवार मागे पडते हे कुठेही मनाला पटण्यालायक नाही आहे। पण या सर्व गोष्टी घडल्यानंतरही माणसाने आपण जे सेवा करतो त्याचा धन्यवाद मानला पाहिजे। प्रत्येकाने काही लोकांनी माझ्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मी शुभेच्छा देतो अशा पद्धतीचे कृत्य कोणी करू नये। जीवनात कोणी जरी काम प्रामाणिकपणे करत असेल तर त्यांना मदतच केली पाहिजे। अनेक लोकांना आमचा हातभार लागत असते, गरिबाची सेवा करायला कोणी तयार नाही राहत। 17 तारखेपर्यंत सर्व नगरसेवक दिसतात, नंतर त्यांना तुम्हाला पाहावं लागते। पण मी नेहमी तुमच्या सेवेमध्ये राहतो, म्हणूनच मी आपल्या सर्व लोकांचा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि मी पुढेही तुमच्या सामाजिक कार्यात कोणत्याही कार्यामध्ये अडचणीमध्ये नेहमी तुमच्या सदैव राहील या सांगतो आणि मी आपला रजा घेतो। नमस्कार।